करवीर तालुक्यातील खुपिरे इथं आकाश नाळे यांच्या मालकीच्या रंगभैरवी शेती सेवा दुकानाची रविवारी कृषी विभागानं तपासणी केली। यामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बनावट खताच्या 77 बॅगा आढळून आल्या। या प्रकरणी कृषी विभागानं दिलेल्या फिर्यादीनुसार विक्रेता आकाश नाळे यांच्या विरोधात करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाची कृषी विभाग आणि पोलीस संयुक्तपणे पुढील तपास करत असून दोषींवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे। जिल्हा कृषी अधीक्षक जे आहेत कृषी विभागाचे शेनवी, त्यांनी त्यांच्या विभागाअंतर्गत ती माहिती मिळाल्यानंतर संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करून काही त्या ठिकाणचं जे त्यांना सॅम्पल सापडले त्याची सॅम्पल चेक केलं आणि ते बाबा बोगस खतं आहेत असं आढळून आल्यावरती त्यांनी रेड केली, त्या ठिकाणी ताब्यात घेतला, तो जप्त पण केला। त्या अनुषंगानं या काही लोकांनी यातल्या जी 2-3 आरोपी आहेत सध्या यामध्ये, त्या 3 आरोपींनी त्या परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी सगळी खात्री करून सगळी माहिती घेऊन चौकशांती आमच्याकडं गुन्हा दाखल केलेला आहे। परवा सदरचा गुन्हा दाखल झालेला आहे। आता आम्ही संबंधित मुद्देमाल ताब्यात घेऊन तो मुद्देमाल त्यांच्याकडे संबंधित ज्या कृषी विभागाचे जे तज्ज्ञ आहेत त्यातले त्यांना सोबत घेऊन पुढील कारवाई करून अशा अनुषंगानं जर कोण लोक जर बोगस खतं देऊन शेतकऱ्यांचंच नुकसान फसवणूक करत असतील तर त्यांच्यावरती प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करून बाकी जो संबंधित कृषी विभाग आहे तो त्यांच्याकडून माहिती घेऊन अजून काही जिल्ह्यामध्ये असे काही प्रकार असतील तर त्या ठिकाणी आम्ही रेड टाकण्यासाठी किंवा आमच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी पुढील कारवाई करत आहोत। आणि ह्या तपासामध्ये जे जे निष्पन्न होईल त्या अनुषंगाने पुढील कारवाई करत आहोत। आणि यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी आणि पोलीस प्रशासन दोघेही आम्ही सहमतीनं दोघेही आम्ही मार्गदर्शन घेऊन अशा प्रकारचे शेतकऱ्यांना बोगस खताच्या माध्यमातून फसवण्याचे प्रकार पुढे होऊ नये जिल्ह्यामध्ये, या अनुषंगाने दक्षता घेतो। आता किती पोती जप्त केल्यात, काय केलेलं अजून ते त्यांनी स्वतः ताब्यात घेतलेले आहेत, त्यांच्याकडून सगळी माहिती आपल्याला प्राप्त होत आहे। आम्ही पोलिसांनी काही अजून जप्तवगैरेची कारवाई केलेली नाही, तर आरोपी आणि समोर घेऊन तपासास आम्ही कारवाई करत आहोत, त्यानंतर समोर माहिती